तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला व्लॉग येत आहे. कारण कुठे फिरायलाही मिळत नव्हतं आणि थोडं कामातही बिझी होतो. दॅट्स वाय मी कुठं बाहेर गेलो नाही. तर आज मी आलो आहे खेडला माझ्या मित्रासोबत. थोडं काम होतं म्हणूनच आलो होतो गावाला. तर मित्र बोलला की चल यार, माझ्या इथे महादेवांचं मंदिर आहे, तेही आपण बघून येऊ. तर मी विचार केला चला आपण एक व्लॉगही टाकू, कारण की खूप दिवस झाले व्लॉगही नाही टाकला. आणि तो बोलला की मंदिर हे युनिक आहे, मोठं आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. तर विचार केला चला आपण जाऊनच येऊ. तर हे मंदिर खेडमध्ये जामगे शिवतर या ठिकाणी आहे. तर हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार. तर इथून वॉकिंग डिस्टन्स 15-20 मिनटाचं आहे. जर बाईक किंवा कारने जाल तर तुम्ही 5-10 मिनटात आरामात पोचून जाल. तर व्हिडिओ मोठीही झाली नाही पाहिजे म्हणून थोडा इथून व्हिडिओ फास्ट करतो. डायरेक्ट भेटू आपण मंदिराकडे. तर प्रवेशद्वाराच्या पहिल्याच मावळ्यांची तोफेसोबत प्रतिमा उभी करण्यात आली आहे. आणि हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार. मंदिराचं नाव आहे श्री कोटेश्वरी मनाई देवस्थान. तर तुम्ही पाहू शकता की बाजूला मावळ्यांची घोड्यांसोबतही प्रतिमा आहे आणि मावळे उभे आहेत असंही प्रतिमा उभी करण्यात आली आहे. आणि जर पुढे गेलात तर अजून आतमध्ये महाराजांची आणि महाराजांच्या आईंचीही प्रतिमा बनवण्यात आली आहे. तर पहिलं आपण जाऊया मंदिराकडे. तुम्ही पाहू शकता की मंदिराच्या बाजूला खूप मोठी स्पेस आहे आणि मंदिराच्या स्टार्टिंगलाच 2 मोठे हाती आणि लाल दगडाचं काम करण्यात आलं आहे. तर हे जे पहिले मंदिर दिसत आहे ते देवीचं मंदिर आहे. तर ते आपण आतमध्ये पहिलं हातपाय धुवून मग आपण तिथे जाऊ. तर पहिलं आपण जाऊ महादेवांकडे. महादेवांची खूप मोठी प्रतिमा आहे आतमध्ये आणि बाजूला पूर्ण मोठं तलाव आहे. तर मी ते पहिलं तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी प्रतिमा बनवण्यात आली आहे आणि नंदी महाराजही खूप सुंदर असे बनवण्यात आले आहेत. आणि बाजूनेही तुम्ही पाहू शकता खूप भारी असं वाटत आहे. तर आता आपण जाऊ विहिरीकडे. थोडं हातपाय धुवून घेऊ मग आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश करूया. तर आपण विहिरीकडे पोचलो आहोत. तर इथून आपण पाणी काढून हातपाय धुवू शकतो. आणि जर तुमच्यासोबत जर छोटे मुलं असतील तर तुम्ही विहिरीपासून थोडं लांबच ठेवा त्यांना, कारण तिथे जाळी लावण्यात नाही आली आहे. तर सांभाळून. तर पहिलं आपण देवीचे दर्शन करून घेऊयात. आणि देवीचे दर्शन करून झाल्यावर आपण बाजूला महादेवांच्या पिंडीच्या इथे आलो आहोत. तर हेही खूप सुंदर असं बनवलं आहे. तर तुम्ही नीट पायऱ्या उतरून आतमध्ये जा. थोडं पाण्यामुळे तिथे घसरण होऊ शकते म्हणून आरामात जा. तर मंदिर खरंच खूप मोठं आहे. तुम्हाला जर शांतीत बसायचं असेल किंवा शांत एकांतात बसायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. खरंच तुम्हाला खूप बेटर फील होईल. तर आपण आता जात आहोत महाराजांची प्रतिमा बघण्यासाठी. आणि कृपया करून चपला बाहेरच काढा. तर थोडं वरती इथून चढून राईट मारायचं आपल्याला. राईटला छोटासा गेट आहे, तिथून आपल्याला एंटर करायचं आतमध्ये. तर तुम्ही पाहू शकता अप्रतिम अशी महाराजांची प्रतिमा इथे बनवण्यात आली आहे. खूप सुंदर असं काम केलं आहे प्रतिमेवर. आणि समोरच तानाजी महाराजांचीही प्रतिमा आहे. आणि तुम्ही पाहू शकता महाराजांचे लहानपण आणि महाराजांची आईंचेही प्रतिमा खूप सुंदर अशी बनवण्यात आली आहे. आणि बाजूलाही खूप सुंदर असे मावळ्यांचे प्रतिमा उभी करण्यात आली आहेत. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं हे बनवण्यात आलं आहे. खरंच मन प्रसन्न झालं. तर टाईम झाला आहे घरी जाण्याचा. मुंबईही पोचायचं आहे आपल्याला आणि व्लॉगही संपत आला आहे आता आपला. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर असं सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.
धन्यवाद. हर हर महादेव.